सगळं काम माझं आवरून मी आज इथं फटकत बसली आहे. ज्वारी भरडून आणली होती पापड करण्यासाठी. तर त्याला बघा भिजू घालून थोडं कांडून आणले आहे. त्याचा आता हे भुसा निघालेला आहे. तर मस्तपैकी असा हे भुसाचे पापड करायचे होते मला. त्याला आता फटकणारे मी स्वच्छ आणि पाण्यानं धुवून घेणारे आणि वाळत घालायचं. मस्तपैकी भुशाचे पापड होतात. आता हे ज्वारीचे पापड करायचे आहेत मला. तर मी पायलीभर कांडून घेतला आहे आणि ते फटकीत होते. तर मस्तपैकी असं फटकून घ्यायचं आणि त्याला 2 दिवस चांगलं वाळत घालायचं, म्हणजे कडक वाळू द्यायचं. आणि थोडं जसं होईल तसं आदली 2 किलो किंवा पायलीभर असं पीठ काढून आणल्यावर ते भिजू घालून हटायचं. तर बघा मला येतं, मी एकटी असल्यामुळे मी काय 2-2 किलोचं भिजू घालून करणार आहे ते. आणि आता ह्याला 1-2 दिवस वाळू घालायचं, नंतर दळून आणायचं. आपल्या ज्वारीच्या पिठासारखं दळून आणायचं. बघा हे